नमस्कार मंडळी. तर बघा, आज आहे रविवार आणि आता बनवायचं आहे मला आज नाश्त्याला माल पोहे. त्यासाठी काय केलं, हे गव्हाचं पीठ असं भिजून घेतलं आहे, जसं आपण भजीला भिजवतो त्याप्रमाणे, आणि त्यामध्ये घातलं आहे गूळ आणि साखर. आणि आता हे छान मिक्स करून एक 10 ते 15 मिनटं ठेवून देऊया, गूळ आणि साखर त्यात पूर्ण मिक्स होण्यासाठी. तर आता हे छान मिक्स होण्यासाठी आता आपण म्हणजे झाकण एक 10-15 मिनटं ठेवूया. आणि आता बघा झाले आहे मिक्स, चांगलं गुळाने त्यामध्ये मिक्स झाले. तर आता करायला घेऊया आपले माळपोहे. तर आम्ही लहान असताना खूप शाळेतून आल्यावर आमची आई आम्हाला हे करून द्यायची. तर मला खूप आवडतं ते गरम गरम खायला. मिस्टरांना पण खूप आवडतात, मुलांना आवडत नाही, पण मी करते केव्हा तरी. तर असं तव्याला तूप लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती जे आपण बॅटर केलेले आहे, हो ते हल्ली काय पॅन केक वगैरे असं बोललं की ते मुलांना वेगळं वाटतं, आणि मालपोहे म्हटल्यावर त्यांना वेगळं वाटतं. तर ह्याप्रमाणे त्याला असं छान पसरून घ्यायचं. आणि आता तुपावर किंवा तेलावर करायचे, आम्ही तेलावरच करायचो. आता हे तूप बीप टाकून करतो, छान होतं. तुपावरचे पण छान लागतात, तेलावरचे पण छान लागतात, पण गरम गरम खाल्ल्यावर चांगले लागतात. मग असं त्याला दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं. पण हे गरम खायलाच छान वाटतात. त्यामुळे आज काय होणार आहे, सगळ्यांना एक एकच देऊन टाईम जाणार आहे. आणि इथे चहा पण तयार आहे. तर बघा असं दोन्ही साईडनी खरपूस भाजले की छान लागतात ते. तर आपल्या आता असे मालपोहे आपण तयार करून घेऊया आणि सगळ्यांचा नाश्ता करूया. तर बघा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी माझा नाश्ता करायला घेतला. इथे चहा आणि मालपोहे. तर या सगळ्यांनी खायला. तर आज झाला उशीर मालपोहे बनवायला, त्यामुळे आता मी आले इथे कपडे धुवायला. सकाळचे वाजले आहेत 10, 10:30 वाजून गेलेले आहेत. तर बघा इथे ना समोर, आमच्या घराच्या समोरच हा ओढा आहे पाण्याचा. 4 महिने म्हणजे पाऊस चालू झाल्यावर इथे पाणी भरतं, म्हणजे वाहतं पाणी असतं स्वच्छ एकदम. त्यामुळे कपडे आणि भांडी धुवायला मी आता इथे येते. तर बघा गायत्री इथे आपली तिचा उद्योग चालला आहे, होड्या बनवणं वगैरे. कारण की आता पावसात ही मजा असते. मुलं जी गावाला तर त्यांना ही मजा खूप करायला भेटते. तर बघा तिची होडीमध्येच अडकली आणि बघा कसं सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे आता पावसाने. झाली तिची होडी गेली. हे पाणी वाहतं असतं, स्वच्छ असतं, त्यामुळे इथे कपडे आणि भांडी करायला काय वाटत नाही. तर हा आमचा गावचा परिसर आहे. ही पाण्याची टाकी आणि हे बघा बाजूची घरं आहेत. हे समोर जे दिसते ते आमचं घर आहे. हे बघा गायत्रीचे काही ना काहीतरी उद्योग चाललेले आहेत हे. तरी आमचं समोर आमचं घर आहे आणि बाजूला समोर दुसऱ्यांचं घर आहे. त्यांनी बघा बाजूला भाज्या बिज्या वगैरे अशा लावल्या आहेत. त्यांचं ताईंचं काही ना काहीतरी काम चालूच असतं, त्यांना खूप आवड आहे सगळ्याची. हे आमचं गाव आहे. ही पाण्याची टाकी आहे आणि अजून ते पाण्याचं काम झालेलं नाही, अजून टाकीचं चालू आहे. तर बघा पाणी किती स्वच्छ असतं, पाहू शकता तुम्ही. बाय. कशी वाटली